गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. सकाळ सकाळ शुभ सकाळ मित्रांनो, आणि तुमचं स्वागत आहे ग्रीन व्ह्यू रिसॉर्टमध्ये. आम्ही आहोत. कालचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल तर सगळी काही तुम्हाला माहिती सांगितलेली आहे. आणि आता मस्त सकाळ झालेली आहे. आज आहे दुसरा दिवस आणि आता आम्ही इकडे वॉकिंगसाठी आलेलो आहोत. गुड मॉर्निंग. अरे आपण सेम दिसतोय. मॅचिंग झालं. मॅचिंग झालं. कसं वाटतंय सकाळ इकडची? मस्त वाटतं एकदम. मस्त. आता गरम गरम चहाची चुस्की घेतली आणि हॉटेलवाले दादांशी बोलली की इकडे ना मित्रांनो खूप सारे आंब्यांची ना झाडे इकडे 100 आहेत, पण एका सुद्धा आंब्यावरती आंबे नाही आले. ते बोलतात की 1 वर्ष सोडून हे आंबे येतात, तर ह्या वर्षी आंबे आलेले नाहीत. पण खूप भारी वाटते एकदम. एवढं सुंदर वाटतंय ना. आणि हवा किती सुटले. भारी वाटतं. सकाळचं वातावरण खूप छान वाटते. आता पुढच्या वर्षी आंबे येणार ना, तर पुढच्या वर्षी आपल्याला यावं लागेल, तर आंबे खायला भेटतील ना. आपलं बॅडले काय बघा ना. तेच मी विचार करते आल्यापासून कालपासून की एवढी आंब्याची झाडे आहेत तर एक सुद्धा आंबा कसा नाही आहे. शेवटी मी आत्ता त्यांना विचारलं चहा पिता पिता. चला मस्त राऊंड मारूया. हा रिसॉर्ट आहे तो बरोबर बारवी डॅमच्या इकडे आहे, बदलापूरमध्ये. तुम्ही आधीचा व्हिडिओ बघा, खूप सुंदर आहे. सगळी काही माहिती सांगितली, जेवण वगैरे कसं असतं ते सगळं काही सांगितलं. आणि हे बघा समोर आहे किंग कबीर रिसॉर्ट. इथून समोर गेलात ना तर बारवी डॅमच्या इकडेच आहे तो रिसॉर्ट. त्या रिसॉर्टला पण एकदा आम्ही गेलेलो. तर चालता चालता आम्ही आलेलो आहोत बारवी डॅमच्या इकडे. आणि पाहू शकता तुम्ही इकडे बघा, खूप सारे कमळ आहेत, ते उमललेले आहेत, पुढपर्यंत आहेत. खूप लांबून आहे, जास्त तुम्हाला दिसणार नाही. किती सुंदर वाटते ना. पण बोलतात ना चिखलामध्ये कमळ येतात, तसे आलेत. दलदलीचं पाणी आहे खाली, त्याच्यामध्ये आलेत. तर आम्ही चालता चालता आलेलो आहोत बारवी डॅमच्या इकडे. पाहू शकता पाठीमागे बारवी डॅम आहे. अजिबात पाणी नाही आहे, कारण मेचा महिना आहे, त्यासाठी पाणी पूर्ण कमी असणार त्यासाठी. नाही तर इकडं पूर्ण वाहिलेलं पाणी तुम्हाला पाहायला मिळतं. मस्त सोप असतो पाण्याचा. एकदा आम्ही आलेलो पावसाळ्यामध्ये. समोर पण पूर्ण सुकलेलं आहे. समोर पाहताय पूर्ण नदी सुकलेली आहे, पण त्याच्या पुढे जर पाहायला गेलात तर पूर्ण पाणी वाहत आहे नदीसारखं. हे बघा इकडे बघा स्विमिंग पूल कसं साफ करतायत. आता सगळेजण पोहण्यासाठी येणार ना, त्यासाठी रात्री पण पोहले, सकाळी सकाळी साफ करतात. सो मित्रांनो मस्त आता आम्ही वॉकिंग करून आलो आणि मस्तपैकी फ्रेश झालेली आहे. फ्रेश झाली म्हणजे ब्रश वगैरे केला. आणि आता आमचा इकडे नाश्ता आलेला आहे. दाखवते तुम्हाला आजच्या नाश्त्यामध्ये काय काय येते. तो आजच्या नाश्त्यामध्ये आहे मिसळ आहे, इडली आहे, चटणी आहे आणि वडा बी आहे. साईने वडा पण आहे, साईने घेतलेला आहे. पाव कडकच असणार ना साई? मग नरम ते बाहेर ठेवले ना, त्याच्यामुळे आपण कसं आता लेट आलो ना. चला तर आपला गरमागरम नाश्ता पण एन्जॉय करूया. इकडे हे बघ, ते घाबरते. ते बाकीचे कुठे आहोत. हा नाही घाबरत. नको हातात तोंडा नको लावूस. ये घाण जाते. रात्री एवढी मस्ती करत होते. ह्याला नाही ह्यालाच चावला ना, नाही दुसऱ्याला चावला. किती एकामेकाला चावत होते. नाही अप्पा समजा पप्पा, मला क्वेश्चन आहे. का सांगणे चावत का आपल्याला? अरे यार मला द्या. हे बघा, इंसान कुठे चावत तेव्हा रेबीज होतं. कुत्र्याने कुठे चावल्यावर तर काय होतं? त्यांना काय नाही होत का? डुबवला मला तर काय पाणी गेलं पूर्ण. एवढं डुबवलं, काय पाणी गेलं. आलो तिथं गेले. आलो तिथं गेले. तू मार डुबव ना. सो गाइस अभी हम लोग है स्विमिंग पूल में, हम लोग तीनों भी, और मस्त हम लोग मजा कर रहे हैं. हम लोग ही खाली, और कोई नहीं है. देखो यहाँ पे कोई नहीं है, खाली हम लोग ही. मस्त की नाश्ता किया और अभी हम लोग स्विमिंग का मजा ले रहे हैं. मुझे बहुत डर लगता है, पहली बार स्विमिंग कर रही है. अपना लग रही है स्विमिंग करने के लिए.
सो मित्रांनो मस्त आम्ही स्विमिंग मध्ये आमची मजा घेत आहोत पोहण्याची. साईने मला एवढं डुबवलं ना, नाकातोंड सगळं पाणी गेलेलं आहे, त्यामध्ये खोकळा आला. किती पोहते. आता मी छोट्या स्विमिंग मध्ये आलेलो आहोत छोट्या मुलांसाठी. त्याला मस्त थोडा वेळ अजून एन्जॉय करूया. सो गाइस हम लोग काफ़ी मज़ा कर रहे हैं पानी के अंदर और गर्मी हो रही है, बट पानी के अंदर गर्मी लग रही नहीं है. और पीछे बैकग्राउंड में म्यूजिक चालू है, तो इसके लिए फिर आवाज़ शायद से आएगा नहीं. ओ गिरता था अभी, मोबाइल गिरता था, बच गया मोबाइल. ओ माय गॉड, मोबाइल गिरता था अभी, तो मोबाइल बच गया है. यस. आणि बघा काय चाललेलं आहे. नाश्ता करून सुद्धा पुन्हा एकदा नाही वडे आणि पाव आणलेले आहे. किती भूक लागते रे तुला? सो फायनली मित्रांनो खूप पोहलो, एवढे पोहलो की बापरे बापरे, खूप मज्जा केली. दमलो आता, दमलो थकलो. साई तर बघा पोहून त्याला पूर्ण भूक लागलेली आहे. सो वडे आणि पाव खात आहे आणि पण थकले. खूप मजा आली. मी तर फर्स्ट टाइम एवढी पोहली असेल बापरे, खूप मजा केली. 2 तास पोहलो असेल ना. 2 तास झाले. मस्त सगळे व्हिडिओ फोटोशूट केले, रील्स बनवल्या खूप साऱ्या, एन्जॉय केला, डान्स केला पाण्यामध्येच आहे ना. खूप मस्त. आणि नाश्ता तर एकदम एवढा भारी होता ना, अजून केला पूर्ण पाण्यामध्ये. नाश्त्याला ना खूप सारे आयटम होते आणि खूप मस्त होता नाश्ता. काय खाल ते इडली वडा आहे ना, आणि मिसळ तर खूप भारी होती एकदम मस्त. तुम्ही येणार असाल तर नक्की या. याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं आहे तिकडचं रेट आणि फूड काय काय असतं. असं आम्ही रूममध्ये आराम केला आणि आता बघा आमचा लंच आलेला आहे. लंचमध्ये खूप सारे व्हेज नॉनव्हेज दोन्ही आयटम आहेत. तर मी नॉनव्हेजचं घेतलेलं आहे. त्यामध्ये अंडा कढी आहे, काकडी, सलाड नेहमीसारखं, गाजर वगैरे सगळं आहे, भाकरी आहे, पापड आहे, सुक्कं चिकन आहे आणि डाळ राईस घेतलेलं आणि ही गोड अशी शेवयाची खीर आहे. अशा प्रकारे आजचा लंच आहे आमचा. आणि चला आता लंच मस्तपैकी एन्जॉय करूया. सो फायनली मित्रांनो चला आराम केला. वाजले 4:30 आणि आमच्या पिकनिकचा संपलेला आहे पूर्ण. 1 डे 2 डे. पार्टी किती पाहिजे अजून रात्री अजून. बापरे साई किती किती पार्टी लागतो आमच्याकडे. चिकन क्रिस्पी ना पिझ्झा पाहिजे. पिझ्झा पाहिजे. आणि पिझ्झा बर्गर. बाई 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 बघा साईला 2 दिवस आम्ही फिरायला आणलं तरी अजून साईचं बाकीच आहे. पार्टी बाकी आहे ना, ही अर्धी पार्टी आहे. हा बाहेर बघा अजून ऊन आहे. 4:30 वाजले तरी. चला फायनली आता आम्ही निघालेलो आहोत. चला किती शांत आहे बघा. सगळ्यांचे चेकआउट झालेलं आहे. आता संध्याकाळी येणारी दुसरी मंडळी असणार. इकडे साफसफाई सगळी चालू आहे. हेल्मेट पाडला असता पप्पांचा साई. गाईस घाण लागलेली ना, घाण झालं चुकून पडला असता. वाचलं नशीब. आणि खूप मस्त रिसॉर्ट आहे पाहू शकता. पहिल्या आणि आत्ताच्या व्हिडिओमध्ये तरी पण पुन्हा एकदा सांगते की सुट्टीच्या दिवसामध्ये मुलांना इकडे घेऊन या. अगदी मस्त सुंदर असं गार्डन आहे, स्विमिंग पूल आहे. चला बाय. छान आहे एकदम आणि रिजनेबल प्राईज आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला जेवण वगैरे सगळं काही अगदी बेस्टम बेस्ट आहे. नाव ठेवण्यासारखं काहीच नाही. एकदम मस्त. जेवणाच्या बाबतीत तर अजिबात कॉम्प्रोमाइज नाही. बघा पाणी सोडलं किती सुंदर. बघा मधोमध झाड आहे, पूर्ण गार्डन आहे आणि आजूबाजूला पूर्ण झाडे आहे. पॉझिटिव्ह वाईब्स आहे एकदम. आम्ही कालपासून इकडे राहिलो ना मित्रांनो, खूप छान वाटलं. चला मित्रांनो पांडा आपली रेडी झालेली आहे निघण्यासाठी. हे रिसेप्शन आहे. बाबा साईला आता बघा याची पण घाई असते आणि जायची पण घाई असते. चला 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 काय करताय? झालं? चला जायचं. चला कसं वाटलं 2 दिवसाचं स्टे? रिसॉर्टचं नाव काय? ग्रीन व्ह्यू. भारी वाटलं, पण मी स्लाईडला नाही गेलो. बाकी सगळे स्विमिंग पूलमध्ये खूप मजा केली. त्यामुळे माझ्या हातामध्ये बघा काय काय पिंपल आले, माझ्या हातात खुजली होत होते बघा. आता जाऊन मस्त घरी जाऊन आले नाही. हा शावर कर. हा लाल 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 झाले ना स्विमिंग मध्ये. खूप पावला. चला निघूया. चला तर तुम्हाला यायचं असेल इकडे माणसांचे 1,500 रुपये आहेत आणि लहान मुलं असतील
पेक्षा मोठी तर 1000 रुपये घेतात आणि एक नाईट आणि एक दिवस पूर्ण तुम्हाला इकडे देतात. 2 दिवस आपल्याला मिळतात मस्त एन्जॉय करण्यासाठी. खूप छान आहे इकडे, तुम्ही नक्की या ग्रीन व्ह्यू रिसॉर्टला. लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाईल. चला फायनल आता आम्ही निघालेलो आहोत आणि हा छोटासा व्हिडिओ होता तुमच्यासाठी. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुम्ही मस्त खा आणि स्वस्त राहा. स्वतःची काळजी करायला विसरू नका. ओके टाटा बाय बाय.